बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक भागामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्ण संधी। तर नुकतंच बुलढाणा जिल्ह्यातील महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदभरतीच्या जागा रिक्त पदे जी आहेत ती जाहीर झालेली आहेत आणि नेमकी या पदांसाठीची जाहिरात जी आहे ती केव्हा प्रकाशित होईल, कोण कोण फॉर्म भरू शकतं, कशा पद्धतीने पदभरती केली जाणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, संपूर्ण प्रक्रिया काय, हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही कोतवाल भरतीसाठी महसूल सेवक म्हणजे कोतवाल भरती यासाठी तयारी करताय तर सर्व विषयांची एकत्रित अशी आपली जी बॅच आहे ही आपल्या ऍप्लिकेशनला सुरू झालेली आहे आणि या बॅचची फी फक्त 599 रुपये आहे। या फीज मध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मिळत आहेत, सोबतच टेस्ट सिरीज देखील तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल असणार आहे, सोबतच सर्व विषयांचे लेक्चर, कोतवाल भरतीला जेवढे अभ्यासक्रम आहे सर्व विषयांचे लेक्चर आणि मार्गदर्शन तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे। बॅच जॉईन करण्यासाठी मी तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक सुद्धा दिलेली आहे बॅचची, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता। ओके, तर बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत आणि कशा पद्धतीने जागा भरल्या जाणार आहेत। मंजूर पद आहेत 528 पद मंजूर झालेली होती, त्यापैकी 443 पदे जी आहे ती भरलेली आहेत आणि आता रिक्त पदे आहेत 85। तर या 85 रिक्त पदांमध्ये आता अर्थातच काही पदे अनुसूचित जातीसाठी, अनुसूचित जमातीसाठी, नंतर इतर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी असेल यांसाठी राखीव देखील असतात। मग ही राखीव पदे किती असणार आहे हे नेमकं आपल्याला जाहिरात आल्याशिवाय कळणार नाही। जाहिरात आल्यानंतर कळेल की कोणतं पद कोणत्या कॅटेगरीसाठी तिथे राखीव असणार आहे, तर राखीव पदावर तोच उमेदवार तिथे पात्र असणार आहे। ओके, तर याची जाहिरात केव्हा येऊ शकते, तर 31 नोव्हेंबर पर्यंत ही सगळी जी प्रक्रिया आहे ती कंप्लीट करायची आहे असं शासन निर्णयामध्ये दर्शवलेलं आहे। मग 30 नोव्हेंबरच्या अगोदर पेपर वगैरे सगळं कंप्लीट होणार आहे, तर जाहिरात येण्याची शक्यता या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आपल्याला दिसते। आणि जाहिरात आल्यानंतर काय होईल, तर जाहिरात आल्यानंतर एक पेपर घेतला जाईल। पेपर जो आहे तो कोणतीही टीसीएस, आयबीपीएस किंवा एमपीएससी सारख्या संस्था कंडक्ट न करता हा पेपर स्थानिक पातळीवर म्हणजेच जिल्हा निवड समिती मार्फत हा पेपर घेतला जातो। म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा तिथे वेगवेगळा पेपर सेट होतो। बुलढाण्याचा वेगळा, पुण्याचा वेगळा, सोलापूरचा वेगळा, कोल्हापूरचा वेगळा, असे वेगवेगळे पेपर जे ते सेट होतात। पेपर सरळ सरळ 50 प्रश्न आणि 100 गुणांचा हा पेपर असतो, ज्यामध्ये तुम्हाला सिलेबसला जर आपण पाहिलं तर सिलेबसला तुम्हाला सामान्य ज्ञान आहे, जीके मध्ये इतिहास, भूगोल सारखे विषय असतील, सोबतच तुम्हाला त्या स्थानिक परिसराची महसुली माहिती लागेल। म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये महसुली माहिती जी आपल्या बुलढाणा जिल्ह्याची ती संपूर्ण तुम्हाला लागणार आहे, पाठ असणं गरजेचं आहे आणि ही संपूर्ण माहिती मी आपल्या बॅचला अवेलेबल करून दिलेली आहे। ओके, जर तुम्ही बॅच परचेस करणार तर त्या जिल्ह्याची, संबंधित तालुक्याची, भौगोलिक, प्रशासकीय सर्वच माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे। सोबतच मराठी भाषा, अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरही काही प्रश्न असणार आहेत आणि सोबतच सर्वच प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोतवाल भरतीचे सर्वच जिल्ह्यांचे तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन मध्ये बॅच मध्ये मी तिथे अवेलेबल करून दिले आहेत। ठीक आहे, तर तुम्हाला तिथे बॅच परचेस जर करायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक पण दिलेली आहे, सोबतच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून देखील तुम्ही बॅच जॉईन करू शकता। तुमचे कोणतेही प्रश्न असतील ते पण तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून विचारू शकता। ओके, तर बुलढाणा जिल्ह्याच्या पदभरतीबद्दल जर तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर नक्की मला चॅट बॉक्सला सांगा। कोणतेही प्रश्न असतील तर नक्की विचारा, त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी चॅट बॉक्सला करेल किंवा आपण त्यावर एक स्पेशल व्हिडिओ पण घेऊ। थँक्यू।